हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बॅक टू नागपूर. आम्ही सॅटर्डेलाच मॉर्निंगला आलो, पण सगळं मग कामामध्येच दिवस निघून गेले. आणि आज आहे संडे आणि आम्ही निघालो. मला थोडंफार शॉपिंग करायची होती. सो बघू आता. तसं शूट तर नाहीच करता आलं शॉपमध्ये, कारण अन्वी कंटाळली होती, कारण ती एकदम मॉर्निंगला सुटली होती आज. तर आणि दुपारची वेळ होऊन गेली, त्यामुळे फार कंटाळली, काहीच शूट नाही करू शकले. त्यानंतर रिटर्न आलो आम्ही घरी. आता चालली की पार्लरला भरपूर दिवस झाले जाणंच नाही झालं, आणि आता समोर प्रोग्राम पण आहे, त्याच्यामुळे मला करून यायचं आहे. सो जाऊन येते पटकन. अन्वी झोपली आज आहे, घरी आहे. आणि संध्याकाळला पण मग अजून कुठेतरी जायचं आहे बाहेर. बघू आता काय होतं बघा. चल कुठे चाललो आम्ही ते समोर तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीत व्हायला. सो यू स्टे टू ब्लॉग पूर्ण बघा. आणि आज दिवसभर पूर्ण खरेदीच झाली. संडेला एक प्रोग्राम आहे. सो कुठला आहे तो समोर तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीत होईल, समोरच्या येत्या 1-2 ब्लॉगमध्ये. सो त्याची खरेदी करायची होती, सो ते झाली आज. आणि बघू आता काय घालायचं काय नाही, अजूनही डिसाईड नाही आहे आउटफिट. चला मी तर कधी बघितली पण नाही. भेल आहे का? भेल आम्ही आलो इथं जापनीज गार्डन. तर पण कुठे लिहिलंच नाही जापनीज गार्डन आहे म्हणून. हां, हे लिहिलेलं आहे दर सोमवारी जापनीज गार्डन बंद. तिकीट पण आहे का? हां, आता सकाळी 6 ते 8 फ्री राहते आणि मग पैसे राहते. आणि आता 6:30 पर्यंत अर्धा तास आहे आपल्याला. ठीक आहे, आता फ्री आहे आपल्याला. आता फ्री नाही आहे, 6:30 पर्यंत आहे. किती रुपये तिकीट? फ्री आहे, फ्री. सोडा खाली तिला. ओ सकाळी वेळ वाटते 6 ते 8. हां, समोर बघ. इकडून झालं ना, इकडून देऊ. हो, इकडून जावं लागेल. काहीच तर नाही. जसं तुम्ही बघितलं होतं आता की जापनीज गार्डनला गेलो, पण काहीच नव्हतं तिथे ॲक्च्युली. आता काय म्हणतात ना, आता या दिवसांत उन्हाळ्यामध्ये थोडंसं एकतर तिथं मेंटेनन्स पण मेंटेन नव्हतं केलेलं बरोबर. आणि मी थोडंसं आता गुगल सर्च केलं तर पावसाळ्याच्या दिवसांमधलं जे व्ह्यू आहे ना तिथलं, ते खूप सुंदर आहे. ॲक्च्युली ते ट्रॅकिंग म्हणजे वॉकिंगसाठी आहे. जर तुम्हाला मॉर्निंगला वॉक वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी ते बेस्ट आहे. त्यानंतर आम्ही आता चाललो फुटाळाकडे, कारण तिथे पण म्हटलं थोडा वेळ टाईमपास करू आणि मग निघू घराकडे.
की काल कंटिन्यू लॉगिंग नाही केलं. काल बाहेर पण गेलो आम्ही, पण असं खूप काही शूट करण्यासारखं नव्हतं, त्यामुळे खूप काही शूट नाही केलं. असं जस्ट फिरून आलो. आणि मी पण उठले, आम्ही सकाळी सकाळी सुट्टे आजकाल. आणि सो अजय तिचे कार्ड्स ते स्टिक करून देतात दाराला उरलेले. भरपूरसे लर्न, ऑलमोस्ट सगळेच लर्न झाले. फक्त तिला तबला ओळखत नाही, कारण तो बघितलेलाच नाही तिने नॅचरल, म्हणजे ओरिजिनली बघितलाच नाही, त्याच्यामुळे ते ओळखतच नाही. मी करते चहा. 7 वाजल्यात ऑलरेडी. अजयला लवकर जायचं तर स्वयंपाक करते. आणि बघेन आज मेहंदी लावायची. असे अन्वीचे कार्ड्स लावून दिले इथे फ्रूट्सचे. अजून मला वाटते एक चिक्कूचं नाही आहे इथे अजून. तिने सगळे इकडे तिकडे फेकून ठेवले. शोधावं लागेल कुठे आहेत. ऑलमोस्ट सगळं ओळखते ती, फक्त तबला नाही ओळखता येत. म्हणजे भरपूरसं तिला आता रोज रोज विचारून तिला हॅबिट होऊन गेली आहे. चल स्वयंपाक करून घेते. आणि मला वाटतं पावणे आठ झालेले. फुलकोबी आणि माझ्यासाठी आणले हे ड्रमस्टिक. त्याच्या ॲक्च्युली अजयला नाही आवडत, पण माझ्यासाठीच आणले फक्त 2. भरपूर मोठी फुलकोबी आणली. याच्यातली हा मसाला भात किंवा आपण पुलाव वगैरे करतो तेव्हा घालायसाठी होतं म्हणून. कारण कसं आहे, आता उन्हाळ्याचं तेवढं पण ड्राय काही खाणं होत नाही, तर म्हणून थोडंसं एकदम मटेरियल जर व्यवस्थित व्हेजिटेबल्स असले तर थोडंसं खायला तर एक तर माझा प्रॉब्लेम होता, मला भूकच लागत नाही. आज तर कामं आवरली लवकरच, जवळपास 9च वाजले. सगळं आवरून घेतलं पटापट, कारण मग एडिटिंगला पण वेळ लागतो. आजकाल कसं आहे, नेटवर्क जर नसलं ना तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. मोबाईलमध्ये सेव्ह व्हायला, त्याच्यानंतर अपलोड व्हायला, आणि मधामधात मग अन्वीचं काहीतरी सुरू असतं, त्याच्यामध्येही वेळ जातो. चला मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.